बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी. जे भिजवलेले साबुदाणे आहेत, ते उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मी. इथे हिरवी मिरची कापून घेतलेली आहे. इथे घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट. आता आपण आता इथे गॅस पेटवलेला आहे. कढईमध्ये टाकायचे थोडेसे तेल. तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. तर थोडं तेल तापू द्यायचं. हिरवी मिरची कापून घेतलेली आहे, हिरवी मिरची टाकायची आहे. त्याच्यानंतर साबुदाणा. आता याच्यामध्ये टाकू आपण साबुदाणा. याच्यात टाकला साबुदाणा. हे टाकला साबुदाणा. आता आपण थोडं हलवायचं. इथे हलवून घेतलेलं आहे. नंतर टाकायचा शेंगदाण्याचा कूट. त्याच्यामध्ये टाकला शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट टाकला, हलवून घ्यायचं. नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं. झाली आपली खमंग अशी खिचडी तयार. थांबा अजून बटाटा टाकायचा राहिला. हे घेतलेला आहे उकडलेला बटाटा. बटाटा टाकून घ्यायचा आहे. आणि खमंग अशी खिचडी आपली तयार होणार आहे. मस्त खिचडी झालेली तयार. एकदम मंद आचेवर खिचडी भाजून घ्यायची. आता ठेवा थोडा वेळ झाकण त्याच्यावर. आता थोडं झाकण काढून घ्या. थोडी वाफ आलेली आहे. आता थोडं एकदा हलवा. खाली हलवीत राहा, लागून नाही द्यायची. लागली द्यायची जाय मला काय. ही आता आपल्याला खमंग अशी खिचडी तयार झालेली आहे. आणि घ्या लगेच खायला. छान झाली. तुम्ही पण करा. झटपट खिचडी बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.